बाबाड हॅलो धावसंख्यात बर धावसंख्या होती ती 8. गणपती देवा तूच मला हवा तुझ्यासारखं व्हावं वाटतंय मला हो वाटतंय मला एक वर्षानु 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 पाहुणा आईला आईला गणपती आता मात्र तोच फटका आणि चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतलं 2 धावा. धावसंख्यात बर धावसंख्या होत ती 10. पुन्हा एकदा जितू सज्ज होतोय. आता मात्र ऑफला कट केला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत घेतला एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय मात्र इथं पळून 3 धावा पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवरुण संघाची धावसंख्या ती 13. परंतु सलामीचा फलंदाज मात्र आकाश इथे बॅक टू पवेलियन झाला. पैसे गोवे शरण जरी नशे संग एक हौस माझी घरवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का सांग तुझे मनान काय करताय हो गया आता दुसऱ्या षटकाचं पार कोण सांभाळतंय अभिजित.
बघा दुसरा षटक आदलतो अभिजित सामना करील डावखुऱ्याचा फलंदाज बलवान आता मात्र आणि झेल बाद झाला बलवान बॅक टू पवेलियन दुसरा आद्रा बसला देवरून संघाला बलवान यांच्या रूपात DJ Vaibhav in the mix. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय कोणे देशी नेनू कोणे गावी नेनू सांग तुझ्या मनात काय करतय कोणे आता मात्र चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज हनुमान बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते कितपत धावा गोळा करतोय हनुमान मात्र सलामीचे दोन फलंदाज आकाश आणि बलवंत हे मात्र बॅक टू पवेलियन झाले पहिल्या षटकात मात्र आकाश हा बॅक टू पवेलियन झाला त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर बाद झाला बलवंत बघूया पुन्हा एकदा अभिजित आता मात्र ऊन जाऊन मारलेला चेंडू चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल सीधा 6 धावांसाठी षटकार किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा कौला तारा कौला तारा कौला तारा तिमीर हरा गरबा शिवाजी राजा ओके राजेशांच्या बॅट मधून खानखाने षटकार षटकाराच्या सहाय्याने देवरून संघाची धावसंख्या ती 19 भारतला येते का बॉलिंग आता येईल ना मुरबाडला आला ना बघूया राजेश कशा प्रकारची कामगिरी करतोय तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज बघूया अभिजितांच्या दुसऱ्या चेंडूवर करारा प्रहार केला षटकार मारला बघूया काय करतोय आता मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू जाईल चेंडू काही थांबणार नाही चेंडू जाईल एसटी रक्षकाकडे कायसे कमबॅक करताना अभिजित मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद केला बलवान यांच्या रूपात त्याच्यानंतर षटकार मारला त्याच्यानंतर कायसे कमबॅक आता मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र जेल सुटलाय राजेशांचा खराब क्षेत्ररक्षण मानवलं खराब एसटी रक्षक आणि इथे मात्र जीवदान भेटलं राजेशाला एक सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र पोहोचली 20 दुसऱ्या षटकातील कायसे अजून चेंडू शिल्लक अभिजित यांच्या बघूया पुन्हा एकदा अभिजित सज्ज होतोय आता सामना करील आता मात्र
सुरेख प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडू जाईल. आता मात्र बघूया पुन्हा एकदा हनुमान सज्ज होतोय. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर देवरून संघाची धाव संख्या आहे ती 20. सॉरी 21 धावा धाव फलकावर धाव मात्र पोहोचल्या. षटकातील काहीसे चेंडू अजून शिल्लक विलास यांच्या. चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते राजेश यांच्या मार्फत. बघूया कशा. आता मात्र रिवर्सचा फटका मात्र आणि झेल बाद झाला. राजेश बॅक टू पवेलियन. हरेश मोठा स्कोर उभा करावा लागेल देवरून संघाला सोनारपाडा विरुद्ध. आता माझा शॉर्ट पिच मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि झेल बाद झाला. हनुमान बॅक टू पवेलियन. बॅक टू बॅक दुसरा आद्रा बसतोय देवरून संघाला.
हडवण यांच्या रूपात. हो गया आता नवीन फलंदाज आलाय तो मैदानाच्या आत मात्र आकाश. हो गया आपण नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर आलेला हरेश. बघूया कशा प्रकारची आता मात्र रिवर्सचा इथे मात्र शॉट केला आणि चेंडू थांबणार ना. चेंडू जाईल सीमारेषेवर चौकार. चौकाराच्या साहाय्याने देवरून संघाची धावसंख्या झाली ती 28. मात्र तिसरं षटक चालू असताना मैदानाच्या आत विलास यांच्या मात्र आता मात्र पुन्हा एकदा तोच शॉट आणि सही नतीजा. पुन्हा एकदा चौकार. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर देवरून संघाची धावसंख्या ती 32. आता मात्र शेवटचं षटक कोणाच्या हातात दिलं जातंय. सोनारपाडा संघ गोट्या यांच्या मार्फत शेवटचं षटक संपन्न होतंय. बघूया शेवटचं षटक गोट्या यांच्या मार्फत संपन्न होताना सामना करीत डावखुऱ्या हाताचा फलंदाज आकाश. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते आकाशांच्या मार्फत. गोट्यांचा पहिला चेंडू आकाशसाठी. आता मात्र आकाश धाव बाद होताना आठवणीचा कापतोय केक आज रोहित भाई. आठवणीचा कापतोय केक आज. आता मात्र आकाशची जागा घेण्यासाठी आलाय तो राकेश. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते राकेशांच्या मार्फत. मात्र 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज हरेश मात्र अजूनपर्यंत मैदानाच्या आत आपली केली दाखवताना. बघूया एक मोठा स्कोर उभा करावा लागेल देवरून संघाला सोनारपाडा विरुद्ध. बघूया पुन्हा एकदा गोट्या सज्ज होते. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण मात्र तयार. एक सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन जी मात्र पोहोचली 33. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर आलेला राकेश. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आता मात्र एक सिंगल आली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 34. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि कितपत धावा गोळा करतोय देवरून संघ. शेवटचे मात्र 3 चेंडू असतील. पहिल्या इनिंगचे मात्र 3 चेंडू असतील. कितपत धावा गोळा करू शकतो देवरून संघ. स्ट्राईक ला तो हरेश. आता मात्र उंचावून टोळे चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला तोपर्यंत
घेतले एक सिंगल, धाव बाद होण्याची शक्यता आणि इथे मात्र धाव बाद होताना हरेश बॅक टू पवेलियन. मुंबई दुबई दिल्ली अमेरिका, मुंबई दुबई दिल्ली अमेरिका, जगातली आमचा राज, साऱ्या जगातली आमचा राज. ला 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 रंग भारी वाघ. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि कितपत धावा गोळ करू शकतो देवरून संघ. आतापर्यंत झाल्यात त्या फक्त 35 धावा. शेवटचं षटक आता तो गोट्या यांच्या षटकातील मात्र शेवटचे 2 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मात्र चितू. आता मात्र उंच उठवलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, तोपर्यंत चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती. या चौकाराच्या साहाय्याने देवरून संघाची धावसंख्या ती 39. आता मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर कितपत धावा गोळा करतोय. षटकार मारतो की चौकार मारतोय. आणि हा मात्र उंच उठवलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतली एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय काय, मात्र इथे तिसऱ्याचा प्रयत्न होतोय की नाही आणि खराब थ्रो. इथे मात्र पळून 3 पूर्ण धावा. या 3 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जी मात्र धावून ती मात्र पोहोचलं 42. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. आता मात्र 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल सोनारपाडे संघाला. हॅलो 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 विजयासाठी सोनारपाडा संघाला 43 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. प्रथम फलंदाजी करताना देवरुंग संघाने 42 धावांचं आव्हान ठेवलंय.
गोलंदाजी मार्कवर शरद, स्ट्राईकला येतो जितू. 43 पाहिजेत. स्ट्राईकला येतो जितू, नॉन स्ट्राईकला येतो विलास. विजयासाठी 43 धावांची गरज आहे ती सोनारपाडा संघाला. भिवंडी वर्सेस मुरबाड, दोन तालुक्यातली रंगत. शरद गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू घेऊन येते शरद. सुंदर असा लेग साइडला टोलवलेला, निश्चितच खणखणीत चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर खणखणीत असा समाचार घेतला शरद यांचा. 4 धावा वसूल केल्या. शरद याचा पुढील चेंडू जितूसाठी. उंच उडालेला झेल, परंतु क्षेत्रक नसल्या कारणाने 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झालेली ती 6. सुंदर अशी फलंदाजी करत असताना जितू 2 चेंडूवर 6 धावा वसूल केल्या त्यांनी शरद याच्या. फुलटॉस चेंडू, निश्चितच खणखणीत षटकार. डीजे शरद यांचा षटकातील पुढील चेंडू जितूसाठी. सुंदर अशी फलंदाजी करत असताना जितू उत्कृष्ट असे फलंदाज मुरबाड तालुक्यातील. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने मारलेला, कोणत्याही प्रकारची धाव नाही त्या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 12. विजयासाठी 43 धावांची गरज असताना सोनारपाडा संघाला पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. लेग साइडला टोलवलेला चेंडू, त्यावर एकच धाव. धावसंख्या झालेली ती 13. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो शरद. शरद आता प्रथम स्ट्राईकवर आलेला आहे तो विलास. मुरबाडचा तेंडुलकर मानले जाते त्याला. विलास वारगडे. सुंदर असा लेग साइडला टोलवलेला चेंडू, निश्चितच कणगडीत चौकार. डीजे मानेश 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 विजयासाठी धावसंख्या झालेली ती 1 षटकानंतर 17. अजून 18 षटकात 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे ती सोनारपाडा मुरबाड संघाला.
गोलंदाजी मार्कवर आकाश. संघाचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो आकाश. स्ट्राईकला तो जितू. विजयाचं समीकरण आहे 18 चेंडू 26 धावांची गरज सोनारपाडा मुरबाड संघाला. आकाश टू जितू. पुलटा चेंडू निश्चित लेग साइड रोलला खणखणीत चौका. डीजे धावसंख्या झाली ती 21. षटकातील पुढील चेंडू आकाशाचा जितूसाठी. रिवर्सचा प्रयत्न निश्चितच. पुन्हा एकदा ऑन द टू वॉक चौकार. जितू यांच्या बॅटमधून निघाला खणखणीत षटकार. धावसंख्या झाली ती सोनारपाडा संघाची 31. सुंदर अशी फलंदाजी करत असताना 31 धाव झालेल्या पूर्ण सोनारपाडा संघाच्या. जितू यांच्या वैयक्तिक 27 धावा केलं देतो जितू. सुंदर अशी फलंदाजी करत असताना पुन्हा लेग साइडला टोललेला चेंडू. फलंदाज बाद होऊ शकतो परंतु नाही. त्यावर 2 धाव पूर्ण. धावसंख्या झाली 33. विजयाच्या समीकरणात 13 चेंडू 10 धावांची गरज येते सोनारपाडा संघाला. आकाश त्याला सामोरे जितू. पुन्हा त्याच दिशेने टोललेले चेंडू. त्यावर 2 धावा पूर्ण. 2 षटकाच्या समोर धावसंख्या झालेली ती 35. 12 चेंडू 8 धावांची गरज येते सोनारपाडा संघाला. गोलंदाजी मार्कवर हनुमंत. विजयाचं समीकरण आहे 12 चेंडू 8 धावांची गरज आहे सोनारपाडा संघाला. सुंदर असा कव्हरच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद.
आता फलंदाजीसाठी आलेले तो राजू राठोड उर्फ पिंटू पारच्या असं संबोधलं जाते ते मुरबाड तालुक्यात त्याला. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 36. हनुमंत याला सांभाळते राजू. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 37. विजयाचं समीकरण आता 11 चेंडू 6 धावांची गरज आहे. सुंदर असा चेंडू. दहा चेंडू 6 धावांची गरज होती सोनारपाडा संघाला. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली 38. पुढील चेंडू हनुमंतीचा उंच उडालेला जेल फलंदाज बाद. विजयासाठी 5 धावांची गरज आहे ती. 9 चेंडू. नऊ चेंडू 5 धावांची गरज आहे ती सोनारपाडा मुरबाड संघाला. समाधान खाटेकरे यांचं आगमन झालंय. मंडळाकडून हार्दिक स्वागत. पुढे चेंडू हनुमंताचा फुलटा चेंडू त्यावर 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या झाली ती 40. विजयासाठी 3 धावांची गरज आहे ती सोनारपाडा मुरबाड संघाला. 8 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे ती सोनारपाडा संघाला. हनुमंत याला साम्राज्य जितू. सुंदर असा कव्हरच्या दिशेने मारलेला. त्यावर 2 धावा पूर्ण. सामना बरोबरीत झाल्यात. हनुमंत याचा षटकातील पुढील चेंडू जेतूसाठी फुलटा चेंडू आणि निश्चितच 1 बाउन्स चौकार. या ठिकाणी सोनारपाडा संघ विजयी झाला. हॅलो बलवंत